नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत पावसातला निसर्ग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वात महत्त्वाच्या पावसाच्या घडामोडी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर चला, आज आहे 5 एप्रिल 2026चा महाराष्ट्रातील पावसाचा जिल्हानिहाय अंदाज. कुठे होणार पाऊस आणि कुठे वादळी वारे, पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेला पाऊस आता पश्चिम महाराष्ट्रात कमी होत आहे आणि पावसाचा पट्टा विदर्भ व मराठवाड्याकडे सरकत आहे. मित्रांनो, कोकण विभाग म्हणजे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आज बहुतांश ठिकाणी पाऊस नाही आहे. वातावरण उष्ण आणि दमट असेल. मुंबईत पावसाची शक्यता जवळपास 0 आहे. म्हणजे कोकणात आज पाऊस नाही आहे. चला, आपण थोडंसं पुढे सरकूया. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर पावसाची शक्यता कमी आहे. आकाश स्वच्छ आणि ढगाळ असेल. पुढील काही दिवस कोरडे हवामान असेल. निष्कर्ष, पाऊस थांबलेला आहे. उन्हात वाढ होताना आपल्याला दिसणार आहे. मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राकडे आपण जाऊया. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या भागात हलके ढग असेल. तुरळक अतिशय हलक्या सरी शक्य नसेल, पण पाऊस नाही आहे. बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान असणार आहे. मित्रांनो, चला आपण थोडंसं मराठवाड्याकडे जाऊया. म्हणजे छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, नांदेड, परभणी येथे हवामानात बदल होताना आपल्याला दिसत आहे. तर काही भागामध्ये मेघगर्जनासह हलका पाऊस होऊ शकतो. हलका पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. चला, आपण विदर्भाकडे जाऊया. विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोले, चंद्रपूर, गडचिरोली आजचा मुख्य पावसाचा पट्टा इथे आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, काही ठिकाणी जोरदार सरी आपल्याला बघताना दिसणार आहे. विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल तर आपल्या शेतकरी मित्रांनी आपली काळजी घ्यायची आहे आणि घ्यावयाची काळजी आहे. पुढील काही तासामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे झाडाखाली उभे राहू नका. मोबाईलचा वापर टाळा. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी. तर मित्रांनो, हा होता आज महाराष्ट्रातील जिल्हानिहाय पावसाचा अंदाज. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या चॅनलचं नाव आहे पावसातला निसर्ग. तर चला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.